नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो, त्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। बनावट पोलीस बनून लूटमारी टोली मोकाट, जनतेत संताप। अमरावती शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। जुने गुन्हे थांबत नाहीत आणि नवे गुन्हे जन्म घेत आहेत। ताज्या घटनेत केवळ एका तासाच्या आत 2 ठिकाणी महिलांकडून सोन्याचे दागिने लुटले गेले। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांनी पोलीस वर्दी परिधान करून ही लूट केली। आमच्या प्रतिनिधीने याबाबत पोलीस उपायुक्तांना विचारले असता लुटीत पोलीस असली की नकली त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही, पण असे भासत होते की लुटीत सहभागी पोलीस खरे नव्हते, ते बनावट होते। गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा तोतैया पोलिसांची घटना झालेली आहे आणि अशीच घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत डफडे हॉस्पिटल समोर झालेली आहे। सदर घटनेमध्ये हे पोलीस नकली होते की असली होते असा प्रश्नचिन्ह येत आहे। यामध्ये हे आरोपीची एक एमओबी आहे। ठराविक आरोपी हे पोलीस असल्याचं आम्ही साध्या वेशातील पोलीस आहोत असं बतावणी करून नागरिकांचा आणि खास करून महिलांचा किंवा वयोवृद्ध यांचा विश्वास संपादन करतात आणि त्यांचे सोन्याचे दागिने किंवा पैसे सुरक्षित ठेवा या कारणासाठी ते हातात घेतात आणि हातचलाखी करून ते स्वतःजवळ ठेवतात आणि इतरच काहीतरी त्यांच्या पिशवीत किंवा खिशात ठेवलं जाते। अशा प्रकारची ही एमओबी किंवा गुन्हा करण्याचा प्रकार आहे। हे दोन्ही गुन्हे सदरच्या प्रकारच्या आरोपींनी केलेले आहेत। याचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि इतर प्रकारे चालू आहे। मात्र मोठा प्रश्न तसाच आहे। कित्येक तास उलटूनही हे बनावट पोलीस अजूनही पोलिसांच्या नजरेआड कसे? जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? गुन्हेगारांना शहरात असे मोकाट का सोडले जात आहे? जनतेचा आरोप आहे की पोलिसांचे डिटेक्शन केवळ सट्टा, मटका, जुगार आणि वरली अशा अवैध धंद्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे, तर गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरत आहे। माझे अमरावती शहरातील सर्व नागरिकांना अशा सूचना तशीच विनंती राहील, कोणी अनोळखी इसमाला आणि पोलीस म्हणून जर तुम्हाला सांगत असेल तर त्याचं ओळखपत्र आपण मागितलं पाहिजे। तसंच आपण 112 किंवा 100 या नंबरवर त्वरित कॉल केला पाहिजे की असा काही प्रकार घडलेला आहे का। याच प्रकारचे गुन्हे एकतर पुढे काहीतरी वाद चालू आहे, दंगल चालू आहे किंवा वेळोवेळी महिला घरी असतात दुपारी त्यावेळेस येऊन दागिने चमकवून देणे किंवा इतर प्रकारे तुमचे पैसे डबल करून देतो अशा प्रकारचे आश्वासनं देऊन त्या आश्वासनाला बळी पाडून ते आपल्याला फसवतात। तर अशा प्रकारची फसवणूक नागरिकांची होऊ नये आणि असं कोणी फसवणूक करायला आपल्याकडे आला असेल तर त्याची माहिती त्वरित 112 किंवा 100 या पोलीस नंबरला हेल्पलाईनला जर दिली तर ते आरोपी जेरबंद होण्यास सुद्धा मदत मिळेल। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। आज सकाळपासून शहरातील वाहतूक व्यवस्थेत गोंधळ दिसून येत आहे। विशेषतः
मालवीय चौकातून रॉंग साईड ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सकाळपासून इरविन चौक ते मालवीय चौक या मार्गावर एकही ट्रॅफिक पोलीस तैनात नाही. आज शहरात विदर्भाच्या राजाचा विसर्जन सोहळा असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनानुसार जाम होऊ शकणाऱ्या सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असायला हवा होता. पण शहरात सकाळपासून ट्रॅफिक पोलीस अनुपस्थित असल्याने रॉंग साईड वाहतूक नियंत्रित नाहीत. वाहन चालकांचीही गैरव्यवहारामुळे अपघात होण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. पोलीस आयुक्तांनी आदेश दिला आहे की विरोधी दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांवर कलम 279 नुसार कारवाई केली जाईल. या कलमांतर्गत 6 महिने कैद, 1000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्हा दाखल झाल्यास संबंधित व्यक्तीला पासपोर्ट, चरित्र पडताळणी प्रमाणपत्र आणि वाहन चालविण्याचा परवाना यावरही प्रतिबंध लागू शकतो. वाहन चालकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई होणार आहे. अमरावती शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता गौरक्षण चौक ते राजापेठ मेन रोड याची स्थिती जाणून घेण्यासाठी थेट घटनास्थळावर आमच्या प्रतिनिधींनी जाऊन चित्रीकरण केले आहे. अमरावती शहरातील अंबापेठ, मुधोळकर पेठ, बालाजी प्लॉट आणि जनार्दन पेठ या भागातील रहिवाशांनी प्रशासनाकडे एक गंभीर तक्रार केली आहे. गौरक्षण चौक ते राजापेठ हा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. या रस्त्यावर 12 ते 15 मोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे रोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या रस्त्याचा वापर करतात. खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांना अडथळे येत आहेत आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय या परिसरात HVPM, अंबादेवी मंदिर आणि एकविरा देवी मंदिर सारखी प्रमुख ठिकाणे आहेत. आगामी नवरात्रीच्या उत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात. खराब रस्त्यांमुळे भाविकांनाही अडचणी येऊ शकतात. स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदनं दिले आहेत. त्यांची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे. अमरावतीकरांची ही मागणी अत्यंत रास्त आहे. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित होणे गरजेचे आहे. आता पाहूया प्रशासन या मागणीकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो. धामणगाव रेल्वे तालुका महसूल सेवक संघटना यांनी पत्रकार परिषद घेत शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. महसूल सेवकांना म्हणजेच कोतवालांना 4थ्या श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनाने वारंवार आश्वासने दिली, मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मागणीसाठी 12 सप्टेंबर पासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल सेवकांनी दिला आहे. कोतवालांना शासकीय सेवकांप्रमाणे वेतनमान, सेवा सुविधा आणि निवृत्ती वेतन लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन राज्यभर उग्र करण्याचा इशारा महसूल सेवक संघटनेने दिला आहे. विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने दिनांक 10 पासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आज एक दिवसीय धरणे आंदोलन आणि आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहे ती आमची प्रमुख मागणी आहे 4थी श्रेणी. कारण की सरकार, शासन, प्रशासनातला जो ग्रामीण भागातील जो लोक आहे त्यांच्याशी साधणारा दुवा म्हणजे आम्ही महसूल सेवक आहे. शासनाचा कोणताही आदेश असो, जसे की ई पीक पाहणी, फार्मर ID, तसेच पांढर रस्त्याविषयी माहिती असो किंवा संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, निवडणूक, या ज्या काही योजना आहे या ग्रामीण पातळीवर पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. यामुळे शासनाला एकच विनंती आहे की आमच्या कामाचं योग्य असं मूल्यमापन करून आमची जी रास्त मागणी आहे 4थी श्रेणी ही मान्य करावी. यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे आणि आमची मागणी 12 तारखेपर्यंत जर पूर्ण झाली नाही तर आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रात उद्यापासून साखळी उपोषणाला बसणार आहे. धाणे तालुक्यातील लवादा गावाजवळ बुधवारी अचानक एक अस्वल दिसल्याची घटना समोर आली. आमच्या प्रतिनिधींना हरिसाल बाजारातून परत येत असताना मुख्य रोडवर बसलेला अस्वल दिसला. घटनेच्या वेळेस स्थानिक मोटरसायकल स्वारांनीही थांबून हा दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रतिनिधींनी मोबाईल कॅमेऱ्याद्वारे या अस्वलाचे दर्शन टिपले, परंतु काही वेळातच अस्वल जंगलाच्या दिशेने पळाले. ही घटना धारणी तालुक्याच्या
मुख्यालयापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर घडली. स्थानिक लोकांनी सांगितले की या परिसरात मागील काही दिवसांपासून अस्वलाचे दर्शन होणे सुरूच आहे. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या द्रुतदर्शी प्राण्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण केली असली तरी निसर्गप्रेमींमध्ये अस्वलाला बघण्याची उत्सुकता देखील वाढविली आहे. धामणगाव रेल्वे शहरात श्याम भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता कात्रीजिन कंपाऊंड केजीटीया धामणगाव रेल्वे येथे भव्य श्याम दरबार आणि अरदासचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन संध्येमध्ये आदर्श नंदवंशी परतवाडा, जय शर्मा दिग्रस, महावीर कलावते चांदूर रेल्वे यांच्या सुमधुर वाणीतून श्याम भजनाचा मनमोहक कार्यक्रम होणार आहे. भक्तांसाठी अलौकिक शृंगार, पावन ज्योती दर्शन आणि 56 भोगाचा महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच श्री श्याम रसोईचेही आयोजन करून सर्व भक्तांना प्रसाद वितरण केले जाणार आहे. जय श्री श्याम प्रेमियों, धामनगांव रेलवे में बाबा श्याम का भव्य दरबार लगने जा रहा है. चांदूर रेलवे से माहिल कलावटे, दिग्रस से जयजी शर्मा और परतवाड़े से आदर्श नंदवंशी बाबा को रिझाने आ रहे हैं. आप सभी से निवेदन है कि आप भी ज्यादा से ज्यादा संख्या में पधारें. अलौकिक श्रृंगार, पावन जोत, 56 भोग श्री श्याम रसोई का इंतजाम किया गया है. और जो भी श्याम प्रेमी कीर्तन में नहीं आ सकते उनके लिए लाइव का भी इंतजाम किया गया है यूट्यूब पर. जय श्री श्याम. कीर्तन स्थल है केजीटीआई कंपाउंड, गणेश मंदिर के पास, धामनगांव रेलवे. तारीख है 13 सितंबर शनिवार के दिन 2025. समय 6:30 बजे से, शाम को 6:30 बजे से. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा उघडकीस आला. फिर्यादी सुंदरलाल संकटाप्रसाद तिवारी, वय वर्ष 45, राहणार सुदाम नगरी, शिव मंदिर यांनी घरासमोर लॉक करून उभी केलेली ऍक्टिव्हा स्कूटर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. हा प्रकार 20 ऑगस्टच्या रात्री घडला. फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान तेलंगखेडी गार्डन जवळ 2 संशयितांना ऍक्टिव्हा गाडीवर संशयास्पदरित्या फिरताना पकडले. चौकशीत आरोपी सुमित उर्फ भांजा महावीर सुमन, वय वर्ष 18, राहणार जटाशंकर मंदिराजवळ आणि एक विधी संघर्ष बालक यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली ऍक्टिव्हा गाडी जप्त करण्यात आली. याशिवाय वाडी पोलीस ठाण्याने गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत नमूद असलेल्या गुन्ह्यात एकूण 9,180 रुपयांची रोख रक्कमही या आरोपींकडून जप्त करण्यात आली. एकूण 39,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. माझं नाव मंगेश बबनराव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोस्ट अंबाझरी, नागपूर शहर. आमच्या इथे डीबी पथकाने त्यांच्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना संशयित वाहन मिळून आलं असता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि कौशल्याने 2 आरोपी निष्पन्न केले. त्यातला एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि दुसऱ्याचे नाव आहे सुमित उर्फ भांजा महावीर सुमन. त्याचं वय 18 ते 19 वर्ष आहे आणि हा राहणार आहे जटाशंकर मंदिर जवळ, ठाणे सदर मधला. आमच्या इथे अपक्रमांक 471/25 नुसार एक गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये एक बाईक चोरी गेली होती. जी गाडी आमच्या स्टाफला पेट्रोलिंग मध्ये मिळून आली, ती गाडी संशयित वाटल्याने तिची शहानिशा केली असता ती आमच्या इथल्याच या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेली मालमत्ता असल्याचं निष्पन्न झालं आणि या आरोपितांकडून ती रिकव्हरी करण्यात आली. आरोपितांना तपासासंबंधाने जेव्हा सखोल विचारपूस केली गेली तेव्हा त्यांनी कबुली दिली 2 ठिकाणच्या इतर गुन्ह्यांची सुद्धा. त्यातला एक गुन्हा दाखल आहे वाडी पोलीस स्टेशनमध्ये नागपूर शहर हद्दीमध्ये आणि दुसरा दाखल आहे गिट्टी खदान पोलीस स्टेशनमध्ये. वाडीमध्ये एक शटर फोडून त्यांनी काही चोरी केली होती, त्यामध्ये हार्डवेअर दुकानात शटर फोडून चोरी केली होती आणि गिट्टी खदानच्या हद्दीमध्ये समोशाची जी ठेला असतो तो फोडला होता, दुकान होतं समोशाचं, ते फोडून त्यांनी ती चोरी केली होती. तर त्यामध्ये एकूण 39,180 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर केला आहे, ज्यामध्ये ऍक्टिव्हा गाडी पण सामील आहे आणि कॅश पण सामील आहे. अशी टोटल एकूण 3 गुन्हे अथक मेहनत घेऊन हे 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे.
चौकाजवळ एका धक्कादायक लुटीच्या घटनेने परिसरात खळबळ उडवली. शस्त्रबद्ध नकापोश लुटेऱ्यांनी एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घडामोडीने परिसरातील लोकांमध्ये भीती पसरली आहे. घायाळ झालेल्या व्यक्तीची ओळख राजू रूपचंद दीपनी निवासी मेकोसाबाग जरीफटका असे झाली आहे. राजू एका गुजराती कंपनीसाठी डेटा फीडिंगचे काम करतो. पोलिसांना संशय आहे की त्याच्याकडे असलेली रक्कम हवाला व्यवहाराशी संबंधित असू शकते. घटनेनुसार राजू आपली रक्कम मोफेडवरून नेत होता तेव्हा 2 आरोपी त्याचे पाठलाग करत होते, तर कडवी चौकाजवळ आधीच 2 नकापोश उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी स्प्रेचा वापर करून बॅग चोरण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरल्याने त्यांनी गोळीबार केला. प्राथमिक तपासात 3 गोळ्या झळकल्या असून त्यापैकी एक राजूच्या हातात तर दुसरी पाठीवर लागली. गंभीर अवस्थेत त्याला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला राजूने पोलिसांना सांगितले की त्याच्याकडे 2 लाख रुपये आहेत, परंतु नंतर त्याने 50 लाख रुपयांची रक्कम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांचा संशय आहे की ही रक्कम हवाला व्यवहाराशी संबंधित असू शकते. घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध करीत आहेत. काल संध्याकाळी साधारण 7:45च्या सुमारास राजीव रूपचंद दीपानी जे मेकोसाबागमध्ये राहणारे आहेत आणि त्यांचं वैयक्तिक ऑफिस हे 10 नंबर पुलियाजवळ त्यांचं ऑफिस आहे. त्यांचं ग्रेन मर्चंट आहे, ते ट्रेडर्स आहेत, धान्याचे ट्रेडिंगचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे त्या निमित्ताने कॅश खूप असते. तर 7:45च्या संदर्भात ते ऑफिसची कॅश घेऊन साधारण 50 लाख रुपये कॅश त्यांच्या चांगली बॅगेमध्ये घेऊन घरी निघालेले असताना बाईकवरून आलेल्या 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवलं. पहिल्यांदा त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यामुळे ते त्यांचा बॅलन्स घेऊन ते साईडला झाले. त्यानंतर त्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती 3 गोळ्या झाडल्या. त्यापैकी 1 गोळी त्यांच्या पाठीला लागलेली आहे. सध्या ते स्टेबल असले तरी मॅक्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि अशी घटना घडल्यानंतर आम्ही प्रथम त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सध्या डॉक्टरांनी त्यांना अनफिट दर्शवल्यामुळे त्यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. 2 मोटरसायकलवर आलेले 2 इसम आहेत. स्प्लेंडर, काळ्या रंगाची स्प्लेंडर आहे असं प्राथमिकदृष्ट्या फिर्यादीने कळवलेलं आहे आणि त्यांनी एकूण 3 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 त्यांना आपल्या राऊंड लागलेला आहे. 3 राऊंडच्या पुंगळ्या आपल्याला घटनास्थळावरती मिळालेल्या आहेत. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी मान्य जॉईंट CP, ॲडिशनल CP क्राईम, ॲडिशनल CP नवाजुद्दीन साहेब, नंतर DCP, ACP साहेब या स्वतःने सगळ्यांनी भेट दिलेले आहेत. मान्य DCP झुल्फाय साहेब आणि ACP बंडीवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. जरीपटका पोलिसांचे 2 DB टीम तसेच ACP जरीपटका डिव्हिजनच्या अंडर असलेले सगळ्या DB टीम्स या आरोपींचा शोध घेणं चालू आहे. CCTV तसेच इतर माहितीच्या आधारे आम्ही या गुन्ह्याचा तपास करीत आहोत. जखमी आहे ते प्रकृती स्थिर आहे. गोळी त्यांना पाठीमागे लागलेली आहे, परंतु एक्झिट नसल्यामुळे आतमध्ये असलेल्या गोळीबाबतचं स्कॅनिंग करून त्यांचे पुढील उपचार चालू आहे, परंतु प्रकृती त्यांची स्थिर असल्याचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे. नांदगाव शहरातील आठवडे बाजार जो नागरिकांच्या सुविधा आणि खरेदीसाठी असतो तो आता नागरिकांसाठी त्रासाचं कारण ठरत आहे. नगर परिषद प्रशासनाने ठरवलेल्या हद्दीचा भंग करत काही फळ विक्रेते रस्त्यावर गाड्या लावतात, ज्यामुळे वाहतूक संपूर्ण ठप्प होते. मागील आठवड्यात या गर्दीत एक गंभीर घटना घडली. एका महिलेला धक्काबुक्की करून त्रास दिला गेला. यावेळी पोलीस उपस्थित होते, मात्र नगर परिषद कर्मचारी गायब होते, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षा प्रश्नांच्या भोवतीच अडकली आहे. वाहतूक कोंडी गंभीर होत असून महिलांची सुरक्षितता प्रश्नांच्या भोवती गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा इशारा दिलाय. प्रशासनाने तत्परतेने वर्तणूक सुधारली नाही तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून निषेध प्रदर्शन करू शकतात. नगर परिषद प्रशासनाकडून सातत्याने उदासीनता आणि गोंधळ नागरिकांच्या मनात नाराजी वाढवित आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात सुरक्षा, सुव्यवस्था आणि सुविधा या बाबींचा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
अजनी पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगची घटना उघडकीस आली आहे। ही घटना चिंतामणी नगर येथील मनमोहन अपार्टमेंटमध्ये घडली। फिर्यादी अश्विनी मेश्राम यांना कुरिअर बॉय म्हणून आलेल्या एका अज्ञात इसमाने फसविले। तो इसम कुरिअरचे साइन घेण्याच्या बहाण्याने अश्विनी मेश्राम यांना दरवाजाजवळ बोलावले। साइन करताच त्यांनी झडप घालून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला। अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले। फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून आरोपीचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। अजनी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मोरणा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। सततच्या पावसामुळे आलेल्या पुराने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुका गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील मोरणा नदीला पूर आला आहे आणि या पुराने नदीकाठच्या शेतीत हाहाकार माजवलाय। कोठारी बुजुर्ग, कोठारी खुर्द, पारडी, आगीखेड, खामगेट अशा अनेक गावांना या पुराचा फटका बसला आहे। या पुरामुळे शेतजमिनींमध्ये पाणी शिरलेत असून कापूस, तूर, सोयाबीन आणि फळपिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। उभी असलेली पिके डोळ्यात देखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। त्यांच्या अनेक दिवसांची मेहनत आणि गुंतवणूक या एका नैसर्गिक संकटात वाहून गेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीत पेरणी केली होती, मात्र आता या नुकसानीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट आले आहेत। या संकटाच्या काळात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे। मी कोठारी गावातून बोलतोय। माझ्या शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे आणि या जमिनीमधून माती सर्व वाहून गेली आणि फक्त गोटेच राहिले फक्त या जमिनीमध्ये। कारण शेतकरी 5 वर्ष मागायला या जमिनीमुळे, कारण आता हे जमीन 5 वर्ष टिकत नाही आहे, म्हणजे 5 वर्ष पिकत नाही बरोबर। कारण त्यासाठी कास्तकाराचं काही ना काही सरकारनं विचार करायला पाहिजेत आणि भरीव मदत द्यायला पाहिजेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या शेतातली माझं स्प्रिंकलर सेट पण वाहून गेलेला आहे, फक्त त्यातला एकच पाईप राहिलेला आहे। कारण पुरी नदीचं हे स्वरूप धरलं होतं या शेतामध्ये। त्यासाठी सरकारला एवढीच विनंती आहे की फक्त कास्तकाराचं काही ना काही भरीव मदत करायला पाहिजेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरते संकटात सापडले आहेत। शासनाने तातडीने पावले उचलून या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे। या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि पुन्हा उभं राहण्यासाठी त्यांना मदतीची नितांत गरज आहे। अंबाशी येथील रहिवाशी छाया हिवराडे यांचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील नागेश गोप नारायण वय वर्ष 40 यांच्याशी झाला होता। सध्या नागेश आसोला फाटा येथे वास्तव्यास असून पत्नीच्या माहेरी अंबाशी आले असता घरगुती वाद उफाळून आला। वादाने रौद्ररूप घेतल्याने नागेश यांच्यावर काट्याने आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात नागेश गंभीर जखमी झाला आणि तत्पर उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला। घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हनुमंत डोपेवार यांनी आपल्या टीमसोबत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला। पोलीस प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत। घटनेमुळे परिसरात घरगुती वादांचे गंभीर परिणाम होऊ शकतात यावर सखोल चर्चा सुरू आहे। या प्रकरणाने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून पोलीस प्रशासनाकडून लवकरात लवकर आरोपींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्याला त्यांच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना लाभल्या आहेत। त्यांनी 20 ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारताच कामकाजाचा आढावा घेतला। त्यांच्या येण्याने प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्याच्या प्रशासकीय धुरा आता वर्षा मीना यांच्याकडे सोपविण्यात आली आहे। 20 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांची पाहणी केली आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्याच्या गरजा आणि प्राधान्यक्रमांची माहिती घेतली।
नवीन जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी यावेळी बोलताना विकास कामे, शेतकरी कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा आणि इतर तातडीच्या प्रश्नांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मदत करण्यासाठी प्रशासनाने संवेदनशील राहावे असे आवाहनही त्यांनी केलेत. वर्षा मीणा या त्यांच्या कठोर आणि थेट लोकांशी संवाद साधणाऱ्या कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत. तर होती अकोला जिल्ह्याबद्दलची एक महत्त्वाची बातमी. वर्षा मीणा यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अकोले जहागीर गावात आज संतापाचा ज्वालामुखी फुटला. शाळेच्या आवारात मुलांचा टाहो, पालकांचा आक्रोश आणि ग्रामस्थांचा रोष दणाणला. गावातील सहाय्यक शिक्षक राणी दिगंबर ढोले आणि हरिराज ज्ञानदेव पंगरे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला. या दोन्ही शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले, शाळेची पटसंख्या वाढविली, इंग्रजीसह सर्व विषयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रगतीकडे नेले. खाजगी शाळेकडे जाणारा ओघ थांबविला, पण शासनाने चालू सत्रातच त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. म्हणजे असे म्हणणे आहे की जर समजा हे शिक्षक पूर्ण सत्र होईपर्यंत जर थांबले नाही तर आम्ही आमचे पूर्व कॉन्व्हेंटमध्ये पाठवणार आहे. शासनाचे धोरणच असं चुकीचं आहे की त्यांनाच जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत. त्याच्यामुळे हे चुकीचे धोरणं शासन राबवत आहे. त्यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्यासाठी ते मनातून सत्र न संपता बदल्या करत आहेत आणि नवीन नवीन शिक्षक इथं पाठवत आहेत. ग्रामस्थांचा थेट इशारा आहे की गुरुजींना मध्येच काढू देणार नाही. जर नेला तर शाळेवर कुलूप लावले जाईल. गुरुजी गेले तर आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात येईल. पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात मोर्चा काळात घोषणा दिल्या. गुरुजी नाही तर शाळाच नाही. लहान मुलांचा टाहो पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. मुलांनी रडत विनवणी केली की गुरुजींना जाऊ देऊ नका, आमचा अभ्यास कोसळेल. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की बदली रद्द करून शिक्षक शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत ठेवावेत, अन्यथा गाव शाळा बहिष्कृत करेल आणि सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल. अकोले जहागीर मध्ये आता एकच गजर घुमतो आहे, गुरुजी नाही तर शाळाच नाही. माझं नाव मनस्वी, मी या शाळेतली विद्यार्थिनी. माझं पूर्ण नाव मनस्वी अमोल लावरे. माझ्या टीचर राणी टीचर. आज ज्यांची बदली होणार आहे हे आम्हाला थांबवायची आहे, कारण माझ्या टीचर आमच्यासाठी सर्व काही आहेत. आमचं चालू सत्र हे पूर्ण झालेलं नाही, म्हणून आम्हाला आमच्या टीचर वापस पाहिजे. जर आम्हाला मिळाल्या नाहीत तर आम्ही हे शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जाऊ. येथील अकोले जहागीर येथील आमची माध्यमिक शाळा, इथं जे शिक्षकांची बदली झालेली आहे ती बदली आम्हाला कोणाच पॅरेंट्स लोकांना मान्य नाही आहे. ती बदली घ्यायची जर असेल तर तुम्ही उन्हाळ्यात घ्या किंवा जेव्हा सत्र संपेल तेव्हा घ्या. याच्यानंतर कारण की मुलांची जे तुम्ही आणलेलं आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत की शिक्षकांचं आणि मुलांचं बॉन्डिंग एकत्र आलं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे की पहिलीपासून चौथीपर्यंत एकच शिक्षक राहील. तर मग आता का तुम्ही ह्या बदल्या बदलवत आहे? त्यांचं सत्र पूर्ण होऊ द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्यांचा जो काही तुम्हाला कारवाई करायची आहे ते कारवाई करा, अशी आमची गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 11 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास एका आरोपीने अल्पवयीन मुलीचे शस्त्राच्या धाकावर अपहरण केले. ही घटना कोराडी परिसरात घडली असून आरोपीने पीडितीला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या वेळीच पोहोचल्यामुळे मुलीचा जीव वाचविण्यात यश आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता आणि आरोपीचे काही दिवसांपूर्वी प्रेम संबंध होते, परंतु ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी तिच्याशी लग्न करण्यासाठी आग्रही होता. लग्नास घरच्यांचा विरोध असल्याने आरोपी मध्यरात्री मुलीच्या घरात घुसून तिला धमकावून पळवून नेले. आरोपी बँड वाजविण्याचे काम करतो अशी माहिती तपासात समोर आली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केली आहे. या प्रकरणाने परिसरातील पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अशा घटनांची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी. यातील जी फिर्यादी महिला आहे त्यांच्याकडे त्यांची अल्पवयीन नात शिक्षणासाठी थांबलेली होती, जी अगोदर खामला पोलीस स्टेशन प्रतापनगरच्या हद्दीमध्ये राहाव्यास होती. तिथे तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध जोडले, परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन यातील जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन
प्रतापनगरला एक अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपीचं नाव आहे अमित मनोज सोनटक्के, वय 18 वर्षे, राहणार खामला, गौतमनगर. याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याच्यानंतर सुद्धा तो आरोपी सदर मुलीच्या मागे वारंवार लागून तिला त्रास देत होता की माझ्याशी लग्न केलंच पाहिजे असं वगैरे. दिनांक 8 तारखेला सदरचा मुलगा हा जिथे फिर्यादी महिला राहते आहे, पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीतील शनिवारी गुजरवाडी, तिथे रात्री 2 वाजता त्यांच्या घरी जाऊन जबरदस्तीने घरात घुसला आणि त्या मुलगी जी आहे, अल्पवयीन मुलगी, तिला जबरदस्ती उठवून शस्त्राचा धाक दाखवून तिला तो तिथून अपहरण करून घेऊन गेला होता. त्याबाबत सदरची फिर्यादी महिला या वयोवृद्ध आहेत, 64 वर्षाच्या, त्याच्यामुळे त्या अत्यंत घाबरल्या होत्या. त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलवलं आणि सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आल्या. रात्रपाळी अधिकारी PSI विक्रम सोनवणे, त्याचप्रमाणे PSI अमित शेळके यांनी तात्काळ तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता सदर आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता ते कोराडी परिसरामध्ये लास्ट लोकेशन त्यांचं मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन ऑटो चालक आणि सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी करून एका ऑटो चालकाने ती आरोपी आणि ती पीडित मुलगी जी आहे ती कोराडी देवी मंदिर परिसरात फिरताना दिसून आली अशी माहिती दिली. तात्काळ सदर ठिकाणी ते आरोपी आणि पीडित मुलीला ताब्यात घेतलं. आरोपी हा तेव्हा त्या पीडित मुलीला मारहाण करत होता, तिचा गळा वगैरे दाबत होता. पोलिसांना जर थोडा उशीर झाला असता तर कदाचित त्या आरोपीने त्या मुलीला मारूनसुद्धा टाकलं असतं, अत्यंत गंभीर गुन्हा घडला असता. परंतु पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून लगेच आरोपी आणि त्याच्याजवळ असलेले शस्त्र, एक तलवार आणि एक गोप्ती, अशा 2 शस्त्रासह त्याला ताब्यात घेतले आणि सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपी हा बँड वाजवण्याचे काम करत असतो. याच कारणावरून पीडितेच्या आईने त्यांच्या लग्नास नकार दिला होता. पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर 1 ते 1.5 तासामध्ये सदर आरोपीचा शोध घेऊन सदर पीडितेची सुटका करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून विलंब झाला असता तर कदाचित काही विपरीत घटनासुद्धा घडू शकली असती. परंतु PSI विक्रम सोनवणे आणि PSI अमित शेळके यांनी अत्यंत कार्यतत्पर होऊन सदरचा तक्रार घेण्यामध्ये वेळ वाया न घालवता तात्काळ सदर मुलीच्या शोधात आणि आरोपीच्या शोधात रवाना झाले आणि आरोपीला लगेच ताब्यात घेतले. राज्यभरात गोर सेनेच्या वतीने बंजारा समाजासाठी मोठ्या प्रमाणात निवेदनं दिली गेली. या मागणीचे मुख्य कारण हैदराबाद गॅजेट नोंदीचा आधार होता. हैदराबाद गॅजेटमध्ये 1901 ते 1948 दरम्यान गोर, बंजारा, लंबाडा आणि लमाण या जाती अनुसूचित जमातीत नोंदीकृत होत्या. त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे. मात्र 1948 नंतर राज्य पुनर्रचनेत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यामुळे गोर, बंजारा समाजावर हा आरक्षणाचा लाभ संपुष्टात आला आणि त्यांना विमुक्त जातीच्या संवर्गात वर्गीकृत केले गेले. गेल्या काही दिवसात फडणवीस सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याचे संकेत दिले. त्याच आधारे गोर सेनेने निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील गोर, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे ST आरक्षण लागू करण्याची मागणी केली. त्यावेळी असंख्य गोर, बंजारा समाज बांधव उपस्थित होते. गोर सेनेच्या या आंदोलनामुळे आता महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण झाला आहे की लवकरात लवकर गोर, बंजारा समाजासाठी ही आरक्षणाची व्यवस्था लागू करावी. आज जे काही महाराष्ट्रातील गोर, बंजारा समाजांना शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणापासून या ठिकाणी विभक्त ठेवण्यात येत आहे, ते खरोखरच अन्यायकारक आहे. म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आज महाराष्ट्रातील जवळपास 240 ठिकाणी वन टाइम गोर सेनेच्या वतीने महाराष्ट्रासह भारतातील संबंध गोर, बंजारा समाजांना 1 नेशन 1 कॅटेगरी 1 रिझर्वेशन हा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी सरकारला आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी मागणी करीत आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये एका बॅनर खाली संबंध भारत देशामध्ये गोर, बंजारा समाजाला ST प्रवर्गाचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून संबंध गोर, बंजारा बांधवांना सोबत घेऊन हा लढा पुढे सुद्धा या ठिकाणी लढणार आहोत. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुणाने OBC आरक्षण संपल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेने केवळ त्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला हादरून टाकले आहे.
घटना दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 5:30 वाजता घडली. वांगंदरी येथील भरत कराड या 35 वर्षीय तरुणाने सरकारने हैदराबाद गॅजेटच्या आधारे काढलेला GR नुसार ओबीसी समाजाने आरक्षण संपल्याचे ऐकून मांजरा नदीत उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपविली. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तरुणाची पत्नी, 3 मुले आणि 1 मुलगा आहेत, ज्याच्या भविष्याची काळजी आता या घटनेनंतर समाजासमोर उभी आहे. समाजातील विविध घटकांनी मागणी केली आहे की शासनाने आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियासाठी तात्काळ आर्थिक मदत 25 लाख रुपये प्रमाणात करावी, त्याच्या 4 मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि पत्नीला शासकीय आधार मिळवून द्यावा. तसेच ओबीसी आरक्षण संपल्यामुळे झालेल्या अन्यायाची तात्काळ दखल घेऊन शासनाने यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. उत्तर जिल्ह्यामध्ये मौजे वांगदरी तालुका रेणापूर या ठिकाणी काल एक अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी काल 5 वाजता भरत महादेव कराड या तरुणाने, जो नुकताच सरकारने मराठा समाजाला गॅजेट लागू करून जो काही GR काढलेला आहे, त्या GRच्या विरोधात त्याची भावना अशी झाली की सगळं ओबीसी समाजाचं आरक्षण कायमस्वरूपी सरकारने या GRच्या माध्यमातून संपवलेलं आहे. आणि हा तळवळीचा कार्यकर्ता ओबीसी समाजाच्या अनेक वेळेला तो तळवळीत द्यायचा. काल दिवसभर तो ओबीसीचं आरक्षण गेलं, आमच्या लेकराबाळाचं आता पुढे काय होणार, अशा भावनेमधून उद्विग्न भावनेतून त्यांनी काल त्या मांजरा नदीमध्ये उडी टाकून सायंकाळी 5 वाजता कायमस्वरूपी स्वतःची जीवनयात्रा संपवली. माझं आपल्या या माध्यमातून असं सांगणं आहे सरकारला की सरकारने सगळ्या समाजाच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. पुन्हा त्यात आरक्षणाचा प्रश्न त्यांनी निकाली काढलेला नाही. आमची कुठल्याही कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीला धक्का न लागता कोणाला आरक्षण द्यायचे, किती द्यायचे ते सरकारने ठरवावे. आणि आता तर हल्ली सरकारने, तुम्ही गॅजेट लागू करताय तर गॅजेटमध्ये ज्या काही बंजारा समाजाच्या नोंदी आहेत, धनगर समाजाच्या नोंदी आहेत, वंजारा समाजाच्या नोंदी आहेत, तर तुम्ही त्यांना टाळता आणि एक विशिष्ट समाजाला गॅजेट लागू करून, म्हणजे हे सरकार एका विशिष्ट समाजासाठीच काम करते का काय, असं संबंध महाराष्ट्रातील लोकांची भावना निर्माण झाली. आणि प्रचंड असंतोष ओबीसींचा महाराष्ट्रात आहे. सरकारने वेळीच या सगळ्या असंतोषाची दखल घेऊन निर्णय घेतला पाहिजे, निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर असे अनेक ओबीसी समाजात येणाऱ्या काळामध्ये अजून किती बळी जातील हे तर काही सांगता येणार नाही. या दुःखदायक घटनेने समाजातील न्याय आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. अनेक समाज कार्यकर्ते म्हणतात की आरक्षणाचे हक्क रक्षण करणे शासनाची जबाबदारी आहे. पुलावर गेलो नदीला, भरत महादेव कराड हा तिथं आला पुलावर. सकाळपासून त्यानं म्हणत होता की ओबीसी आरक्षण वाचवा. त्यांना आला ती उडी हाणली आतमध्ये. उडी हाणल्यानंतर ती त्याला वाचवण्यासाठी मी उडी हाणली. मला काही आधी भेटला नाही, कारण मला परत कोणी काढलं ते मला माहिती नाही. मला सकाळी आता म्हणले की दिवसभर ओबीसी आरक्षण मागू लागला, सारखं जायचं छान आरक्षणासाठी. आज सकाळी आलो तिथं तर तो वारला म्हणून कळलं. आम्ही आलो तिथं. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसले आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता.
याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.